नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले यांच्या जनसंपर्क आणि प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। समन्वय समितीचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर के.बी. कासराळीकर यांच्या हस्ते आणि माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झाले। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाद्वारे लोहगाव गटात प्रचाराची मोर्चे बांधणी करण्यात येणार असून यावेळी वार्ड क्रमांक 1 मधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। संग्राम पाटील हायगले हे सलग 10 वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिले असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे करून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला होता। विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या कामांचे पुस्तक प्रकाशित करणारे ते जिल्ह्यातील एकमेव सदस्य ठरले होते। मी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता मला पुन्हा संधी देईल असा विश्वास यावेळी हायगले यांनी व्यक्त केला। या सोहळ्याप्रसंगी ॲडव्होकेट गजानन कोटलवाड, भगवान कोशिडगे, बाबू चरकुलवार, अवधूत पाटील शिंदे, बाबू महाराज, पप्पू फुलारी, बंटी कांबळे, अर्जुन आवलोड, मधुकर सोमासे, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता। म्हणजे पटलं नाही ग्रामपंचायत म्हणल्याबरोबर अगोदर आमचा असं मेसेज होती की बाबा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संबंधात चर्चा म्हणून अशी एक बैठक मेसेज पाठवलं होतं। मी त्या मेसेजचा आधार घेऊन मी टप्प्याटप्प्यानं मी बोलणारच होतो, पण ते म्हणले की बाबा ग्रामपंचायतचं बोलू नका। आता ते मला काही माहिती नाही ना ग्रामपंचायतचं बोलायचं नाही असं म्हणजे भूमिका काय, माझं मत काय, मी तिन्ही टप्प्यावर बोलणार होतो, पण ते काही जणांना नको म्हणले। ठीक आहे, त्याच काय ग्रामपंचायतची निवडणूकच नाही, पण ते निवडणूक कशी घ्यायची, कसं करायचं हे थोडं बहुत माझ्या मनात कल्पना, कारण का बाकीचे जे प्रमुख आहेत बाबूराव चरकुलवाड किंवा अजून माझे सेठ हे जे अजून काय आहेत समजा, पण त्याच्या मनात काय आहे ते आपल्याला माहिती नाही। त्यांच्या मनात जे कल्पना आहे, माझ्या मनात वेगळी कल्पना आहे, त्यांच्या मनात वेगळी कल्पना आहे। माझी कल्पना मी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, ग्रामपंचायत विषय खूप लांब आहे, तर यावेळेस मी जिल्हा परिषदला उमेदवारी मागितलेली आहे भाजपकडून, कारण का मी जवळपास 15 ते 20 वर्ष 10 वर्ष तर जिल्हा नंबर होतो भाजपचा आणि 10 वर्ष मी भाजपचं काम केलं आहे। जवळपास 20 वर्ष मी भाजपचं काम केलं आहे आणि खूप अडचणीच्या परिस्थितीतून भाजप उभारलेला आहे। कारण का त्यावेळेस 1997ला मी जेव्हा जिल्हा परिषदला उभा टाकलो त्यावेळेस तुमच्यासारखे कार्यकर्तेच होते, मोठे माणसं माझ्या मागे कोण नव्हते, काही जणांचे तर मतदानही नव्हते, असे लोक माझ्या पाठीमागे होते। त्या जनतेचा कौल होता, पण मोठे माणसं माझ्या पाठीमागे होते आणि अशा परिस्थितीतून लोकांनी मला एक टर्म निवडून दिला आणि मी प्रामाणिक काम केलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये मला लोकांनी निवडून दिलं आणि दुसरे टर्ममध्ये मी विकासाचे योजना, लाभार्थ्यांना योजना देणं, वेगवेगळे कामं, अशा प्रकारचे भरपूर त्या ठिकाणी कामं केले आहेत। भविष्यामध्ये मला म्हणजे तिकीटच मिळालं नाही भाजपकडून, त्याच्यामुळे मला जवळपास 20 वर्ष झालं आज मी म्हणजे सत्तेपासून दूर आहे। ग्रामपंचायतपासून म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा, पंचायत म्हणा, माझ्याकडे कॅपॅसिटी आहे काम करण्याची, जनतेची सेवा करण्याची कॅपॅसिटी आहे, पण राजकारण आडवं आल्यामुळं काही मोठे लोक भाजपमध्ये आले। कारण का सुरुवातीला तर छोटेच सर्वसामान्य कार्यकर्ते होते, नंतर मग मोठे लोक आल्यामुळं त्यांनीच सत्ता घ्यायला सुरू केली आणि मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं आता संधी आली, ओपनची सीट भाजपला सुटलेली आहे लोहा सरकारची आणि या माध्यमातून मी मागणीसुद्धा केलेली आहे आणि प्रत्येक गावाला मी बऱ्याचशा गावांना भेट दिलं तर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे। आता हे 1 नंबर वार्डचेच लोक आहेत आपले, म्हणजे असून बाकीचे तर कुठं दिसणार आहेत ना, 1 नंबर वार्डचेच लोक आहेत सध्या या ठिकाणी। तर अशा परिस्थितीतून लोकांचं खूप काही प्रेम आहे आणि सहकार्याची भावना आहे। आता तिकीट मागणी आहे, तिकीट मिळेल न मिळेल नंतरचा प्रश्न आहे, तरी मी तिकिटासाठी प्रयत्न करणार आहे। तर नंतर टप्प्याटप्प्यानं आपण सगळ्याशी बैठक घेऊन चर्चा करून कार्यकर्त्यांचे काय मनोगत आहे, काय भावना आहेत, काय बाबा उभा टाका म्हणायचा आहे का नाही म्हणायचं आहे, याच्यासाठी मी हे बैठक घेत आहे। प्रत्येक वार्डातून जे बैठक घेण्याचा उद्देशच आहे की बाबा आपण मागणी केली आहे, पण जनतेचं काय कौल आहे हे कौल घेण्यासाठी मी प्रत्येक वार्डातून या ठिकाणी बैठक घेऊन प्रयत्न करत आहे। आजची कासाळची परिस्थिती भयानक बेकार आहे,
कारण का कुठंच रस्ता नीट नाही, पाणी पुरवठा एक पहिली पाणी पुरवठा ते भ्रष्टाचारामध्ये गेलेला आहे. की आम्हाला विकास निधीसाठी काहीतरी करा म्हणले. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी काही नसताना आता ग्रामपंचायत सदस्य नाही किंवा सोसायटीचा सदस्य नाही, काही नसताना मी आज गावामध्ये जवळजवळ 2 कोटीचे निधी आणलेला आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी काही झेपी मेंबर नाही, काही नाही. तुमच्या 21,000 निराधार बाबूराव आपल्या याने इंगळे साहेब 21,000 संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर केलं. कोणाकडून एक पैसा घेतला नाही आणि कोणाला देऊ दिले नाही. EGS कमिटीमध्ये सुद्धा पुष्कळसे आम्ही हे केलं, निधी वापरला. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, आज यांना तिकीट जर मिळालं, कोणाकडून काय होत नाही, तर हे 100% निवडून यायची शक्यता आहे. तुम्हाला सांगायला हरकत आहे. कसं आता सगळेच आजकाल आता ते निवडणुकीत तशी सोपी राहिली नाही. तुम्हाला माहितीसाठी आता याने जे उद्गार काढलेत की नाही, आमची सगळ्याच तयारी निश्चित हे आहे म्हणले, ते मला पटलं. आज काय इतके लोक त्याच्यामध्ये रेसमध्ये आहेत, झडपीच्या ह्याच्यामध्ये, पंचायत समितीच्या, कुठे साध्या ग्रामपंचायतला सुद्धा तुम्ही 1,000 दिले एका मताला, तर दुसरा 2,000 देते, 3,000 देते, एकेका मताला एकेका ठिकाणी 10,000 दिलेत. कुठं भोकरला 10,000. अशी परिस्थिती झाली. आता यांचं पूर्वीचं आले निवडून, चांगलं काम केलं याने, आहे की नाही, हे चांगलं आहे. वाढपे आपल्या आता समजा जर यांना तिकीट जर मिळालं आपल्या भास्करराव अजित पवारच्या गटाकडून, तर 100% वाढपे आपलं आहे. अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, लागल तेवढा निधी त्यांनी देऊ शकतात, आहे की नाही. पण आता एवढा तिकीट मिळणं नाही मिळालं तरी यांची एक हे इच्छाशक्ती आहे आणि यांची काम करण्याची जिद्द आहे, ते करू शकतात. प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड.